कासार वडवली भागातून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। थेट जाऊया त्याच ठिकाणी। हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। हिरा, 3 दिवसांपासून पोलीस मागावर होते। पोलिसांची विविध पथकं, जवळपास 35 पथकं आरोपीच्या मागावर होती। अखेर ठाण्याच्या कासार वडवलीमधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। काय माहिती मिळते, कशा पद्धतीने या आरोपीचा मागोवा किंवा तपास जो आहे तो पोलिसांना लागला होता? ऋषाली, नक्कीच हा जो भाग आहे हा कासारवाडी भागातील लेबर कॅम्प म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी मेट्रोचं काम चालतं आणि याच भागामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे। हे मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला जो विजय दास जो आरोपी होता तो या भागामध्ये काम करत होता। तर काम करत असताना नंतर त्याला इकडची माहिती होती। पोलिसांनी जे त्याचं मोबाईलचं नेटवर्क चालू होतं किंवा मोबाईलच्या याच्यामार्फत त्याला त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि त्याच्यानंतर या भागातनं पोलिसांनी त्याला अटक केली आहे आणि याच भागामध्ये तो लपून बसला होता। त्याचं मोबाईल लोकेशन ट्रेस केल्यानंतर त्याला ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। या संपूर्ण लेबर कॅम्प ह्या ठिकाणी तो लपून बसला होता 3 दिवसापासून आणि त्यानंतर त्याला या ठिकाणी मध्यरात्री पोलिसांनी कारवाई केली। ऋषाली, नक्कीच हिरा, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। आता आपल्याला थेट जाणार आहोत खार पोलीस ठाण्याच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी जय पवार आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। जय, चेंबूर पोलीस स्टेशन मध्ये आरोपीला नेण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी त्याची चौकशी जी आहे ती झाल्यानंतर त्याला खार पोलीस ठाण्यामध्ये आणलं जाणार आहे। सध्याचे अपडेट्स काय? नक्कीच वृषाली, आपण जर पाहिलं तर आरोपीला सध्या ठाण्यातून चेंबूर या पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं होतं। खरं तर मुंबई पोलिसांकडनं चेंबूर या पोलीस स्टेशनमध्ये पहिला तपास करण्यात आला। या सर्व केसचं जे ते चौकशी पहिली चेंबूरमध्ये करण्यात आली। यानंतर आरोपीला थेट चेंबूरमधून खार पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं आहे। जवळपास गेल्या 2 दिवसापासून मुंबई पोलीस या आरोपीचा शोध घेत होती। अखेर मुंबई पोलिसांना आता या आरोपीला शोधण्यामध्ये यश आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईभर 35 पथकं जे आहेत ते हे महाराष्ट्रभर रात्रंदिवस करत या आरोपीचा शोध घेत होते। मात्र आता पोलिसांची सुद्धा यानंतर तारंबळ उडाली आली। आता खरं तर पाहायचं झालं तर खार या पोलीस स्टेशनमध्ये सध्या या आरोपीची चौकशी सध्या सुरू आहे। आपण पाहू शकता गेल्या तासाभरापासून जे आहे ते या खार पोलीस स्टेशनमध्ये त्या आरोपीला घेऊन आले आहेत। यानंतर या पोलीस स्टेशनमध्ये पुढील चौकशी जी आहे ते त्याच्यावरती सुरू आहे। यानंतरच मुंबई पोलिसांकडनं अधिकृतरित्या माहिती जी आहे ते पत्रकार परिषद घेऊन सर्व माध्यमांना देण्यात येणार आहे। त्याचपूर्वी सध्या या आरोपीची चौकशी जी आहे ती खार रोड येथे होत असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। वृषाली, नक्कीच जय, तुम्ही असेच आपल्या सोबत राहा। पुन्हा एकदा जाणार आहोत हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। हिरा, कासार वडवली ज्या भागातून आरोपीला अटक करण्यात आली त्या भागामध्ये तुम्ही आहात। हा जर भाग बघितला तर हा मजुरांसाठीच आहे। मेट्रो स्टेशनचं या ठिकाणी काम चालतं। आरोपीला हा भाग कशा पद्धतीने माहिती होता? तो अगोदर या ठिकाणी काम करत होता का किंवा काय पार्श्वभूमी आहे? हिरा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तीन दिवसांपासून पोलीस या आरोपीच्या मागावर होते। अखेर पहाटे 3:30 वाजता या आरोपी विजय दासला पोलिसांनी अटक केलेली आहे। सुरुवातीला त्याला चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं होतं। त्या ठिकाणी त्याची चौकशी झाली आणि आता गेल्या तासाभरापासून खार पोलीस स्टेशनमध्ये या आरोपीची कसून चौकशी जी आहे ती केली जाते। त्याचा उद्देश नेमका काय होता? फक्त चोरीच्या उद्देशानेच तो गेलेला होता की आणखीन काही वेगळा उद्देश होता? तर या संदर्भातला तपास जो आहे तो त्याच्याकडून आता केला जातोय आणि सकाळी 9 वाजता मुंबई पोलिसांची पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमधून सविस्तर माहिती जी आहे ती पोलिसांकडून दिली जाऊ शकते। मुंबईच्या वांद्र्यामधल्या घरामध्ये सैफ अली खानवरच्या हल्ला प्रकरणासंदर्भातली ही सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठे अपडेट्स आपण पाहताय।